नमस्कार. जुने ड्रेस फेकून न देता त्याचा काहीतरी उपयोग करावा म्हणून मी इथं या ड्रेसपासून सुंदर अशी एक बॅग बनवणार आहे. तर इथं बघा, या ड्रेसची अशा पद्धतीने मी अशी घडी करून घेतलेली आहे. आता इथं मी बॅग शिवणार आहे, तर त्यासाठी मी उंची घेतलेली आहे 12 इंच आणि ड्रेसची घडी घालून 6 इंच रुंदी घेतलेली आहे बघा. तर आधी पहिल्यांदा चॉकनं असं मार्किंग करून घ्यायचं. आता बॅगेची एक बाजू आपल्याला इथं कट करून झालेली आहे. आता दुसरी बाजूसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे याच मापाने. तर ड्रेसची मागची बाजू होती त्या कपड्यामध्येच मी दुसरी बाजू कट करून घेणार आहे. आता मी इथं एका साईडनं अशी घडी घालणार, कारण जो राहिलेला कपडा आहे तो आपल्या बॅगेसाठी नॉटला आणि खालच्या साईडला आपल्याला वापरता येईल. तर अशी एका साईडनं घडी घालून घ्यायची आणि चॉकनं मार्किंग करून कात्रीनं व्यवस्थित आपल्याला इथं ही बाजूसुद्धा कट करून घ्यायची. तर इथं बघा, तर आता इथं दुसरी बाजूसुद्धा कट करून झालेली आहे. आता याच मापाने मी फॉर्मसुद्धा कट करून घेतलेले आहे. उंची 12 इंच आणि रुंदीसुद्धा 12 इंच. तर मी घडी घालून 6 इंच घातलेलं. आता जो बॅगसाठी ड्रेस कट केलेला आहे त्यासाठी तर अस्तर काढायची काही आवश्यकता नाही, कारण त्या ड्रेसलाच अस्तर आधीपासूनच होतं. त्यामुळं आता इथं बघा, मी आधी ड्रेसचा कपडा आहे, मध्ये फॉर्म घातलेला आहे आणि त्यानंतर अस्तर ठेवलेलं आहे. आणि जो आता पुढचा भाग होता त्याच्यासाठी मी ब्लॅक कलरचं अस्तर काढलेलं आहे बघा आत लावण्यासाठी, कारण पुढच्या साईडला लेस वगैरे लावलेली आहे, तर ती पूर्ण उसवावी लागणार आणि भरपूर शिलाई उसवावी लागणार. त्यासाठी मी काळ्या कलरचं इथं अस्तर घेतलेलं आहे. आता इथं बघा, फॉर्म व्यवस्थित ठेवून दिलेला आहे. आता आधी आपल्याला बरोबर चारी बाजूनी शिलाई करून घ्यायचं आणि बॉक्स आकारमध्ये असं शिलाई करून घ्यायची. बघा इथं मी शिलाई वगैरे करून घेतलेली आहे. दोन्ही कपडे आपल्याला हे आता तयार झालेले आहेत. आता इथं मी आधी काय करणार, इथं पुढच्या साईडला एक कप्पा बनवणार आहे. त्यासाठी मी इथं व्यवस्थित माप घेऊन तिथं कट करून घेणार आहे. तर इथं बघा 4 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतलं. आता हे आपल्याला मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं, म्हणजे पुढच्या साईडला आपला इथं एक कप्पा होतो. इथं मी एक जीप वगैरे लावून घेणार आहे. तर इथं बघा, मी जीपसुद्धा घेतलेली आहे आणि जीपला व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी मी इथं काळा कपडासुद्धा लावणार आहे. तर आत कप्पा होण्यासाठी मी इथं त्याच मापाने 12 इंच रुंदी आणि उंची 12 इंच त्याच मापाचा मी कपडा घेतलेला आहे. तर इथं बघा, इथं मी काळा कपडा घेतलेला आहे जीपला लावण्यासाठी. जीपची फिनिशिंग व्यवस्थित येते. तर आता बघा, जसं मी लावते ना जीप, त्या प्रकारेच तुम्हीसुद्धा लावून घ्या. आधी जो बॅगेचा कपडा घ्यायचा जिथं जीप लावणार आहे तिथं, आणि जीप उलटी घ्यायची आणि इथं काळा कपडा त्यावरती लावून घ्यायचा आणि इथून आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची. बघा, जसं व्हिडिओमध्ये मी दाखवते ना त्या प्रकारे तुम्ही शिलाई करा जीपची. तर इथं बघा, आता शिलाई करून झालेली आहे आणि आता जो काळा कपडा आहे तो आतल्या साईडला असा वळवायचा आणि आपल्याला इथं परत एक शिलाई करून घ्यायची. तर तीसुद्धा शिलाई करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते. बघा, खूपच सुंदर अशी फिनिशिंग येते. बघा किती भारी अशी फिनिशिंग आलेली आहे आणि जीपचा आतल्या साईडची शिलाईसुद्धा दिसत नाही. आता दोन्ही साईडला मी जीप लावून घेतलेली आहे. हे बघा किती छान आणि सुंदर दिसायला लागलेलं आहे. अजिबात असं तिरकी वगैरे कुठे जीप लागलेली नाही. आता वरच्या साईडलासुद्धा मी इथं जीप लावून घेतली आणि आता आत कप्पा होण्यासाठी इथं काळ्या कलरचा कपडा मला लावायचा आहे. तर बरोबर इथं 12 इंचाचा मी इथं हा काळ्या कलरचा कपडा घेतला आहे. आता जी वरची जीप आहे त्यामध्येच आता हा असा कपडा बरोबर शिलाईमध्ये असा घ्यायचा. तर बघा, जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या प्रकारे अशी शिलाई करून घ्यायची आणि जो एक्स्ट्राचा भाग होता तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आणि जीपवरती जो छोटा काळा कपडा लावला होता तो असा त्याच्यावरती फोल्ड करून
शिलाई परत एक शिलाई करून घ्यायची, जेणेकरून आपली शिलाईसुद्धा दिसत नाही आणि जीप व्यवस्थित तिथं बसते. तर बघा अशा प्रकारे एक शिलाई आणि परत एक मी शिलाई करून घेते. तर इथं आपला हा काळा कपडा लावून झालेला आहे बघा. आता हा जो दुसरा कपडा आहे, आता इथं आपल्याला चेन लावून घ्यायची. तर इथं मी चेनसुद्धा लावली बघा. छान अशी चेनसुद्धा लागलेली आहे. आता हा बघा, हा जो मी छोटासा काळा कपडा घेतलेला आहे, जिथं आपण जीप लावतो ना तिथं आपल्याला हा लावून घ्यायचा आहे. मी आधी एक शिलाई केली, कपडा उलटा केला. हा पोकळ कपडा आहे असा. तर आता नॉटसाठी कपडा काढलेला आहे बघा. रुंदी घेतलेली आहे 3 इंच आणि उंची घेतलेली आहे 15 इंच. तर ह्या बॅगेसाठी ही नॉट परफेक्ट आहे. तर इथं बघा नॉटसाठी मी अशी शिलाई देण्यासाठी असा कपडा फोल्ड करते. दोन्ही साईडनं अशी घडी करून घ्यायची आणि मग अशी परत एक घडी घालायची आणि त्यावरती व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची. एका साईडला एक शिलाई करायची आणि दुसऱ्या बाजूला दुसरी शिलाई करायची बघा. बघा किती सुंदर अशी दोन्ही नॉट तयार झाले. मस्त अशा नॉट तयार झालेल्या आहेत. आणि आता आपल्याला खालच्या साईडला सुद्धा कपडा लावायचा आहे. तर बघा आता खालची रुंदी आहे 12 इंच. तर 12 इंचाचा मी इथं कपडा काढलेला आहे बघा. आणि इथं मी त्या कपड्याची रुंदी घेतलेली आहे 6 इंच. म्हणजे आत भरपूर असा खोल होईल कपडा. अस्तर घेतलेला आहे, फॉर्म घेतलेला आहे आणि हे तिन्ही कपडे एकत्र करून शिलाई करून असा बॉक्स आकाराचा करून घेतलेला आहे बघा. अशा प्रकारे आपल्याला हा कपडा लावून घ्यायचा आहे. त्याच्या आधी मी नॉट लावून घेते बघा या कपड्याला आणि मग तो कपडा तिथं लावून घेणार खालच्या साईडला. तर इथं बघा नॉट लावण्यासाठी मी इथं मार्किंग आधी करून घेणार. आता इथं वरची पूर्ण 12 इंचाचं आहे, तर 4-4 इंचावरती मी मार्किंग करून घेते. म्हणजे 4-4 इंचावरती आपल्याला नॉट लावून घ्यायचे आहे. बघा दुसऱ्या साईडला सुद्धा मी माप टाकून घेते आणि ही आतल्या साईडनं थोडंसंच फोल्ड करायची आणि इथं आपल्याला शिलाई करून घ्यायची. तर अशा पद्धतीने मी इथं नॉटसुद्धा लावून घेतली बघा. आणि आता इथं जो मी तुम्हाला खालच्या साईडला जो कपडा दाखवला होता तो आपल्याला हा अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे. तर इथं बघा आता कपडासुद्धा लावून घेतला आहे. आधी मी आतल्या साईडनं शिलाई केली आणि मग बाहेरच्या साईडनं असे दाबटीप दिलेली आहे बघा. बघा म्हणजे गोट पद्धतीनं असा हा कपडा असा दिसतो. छान फिनिशिंग येते. ती बाजू अशी बाहेर दिसते, त्यामुळं बॅग छान अशी दिसते बघा. तर आता आपल्याला साईडनं शिलाई करण्यासाठी जो मधी कपडा लावला होता तो असा आतल्या साईडनं असा फोल्ड करून घ्यायचा आणि तो दोन्ही कपड्यांच्या मध्ये घेऊन आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे बघा. आणि त्याच प्रकारे दुसऱ्या साईडला सुद्धा तसंच करायचं आहे. मधला कपडा बरोबर शिलाईमध्ये आला पाहिजे. हे बघा हा कपडा बरोबर दोन्ही कपड्याच्या मध्ये शिलाईमध्ये आला पाहिजे. तर आता इथं मी शिलाई करून घेणार आहे आणि जो काळा ब्लॅक कपडा जो नॉट मीसाठी काढला होता तो आता या जीपमध्ये इथं लावायचा आहे बघा, जेणेकरून जीप व्यवस्थित लागते. हे बघा इथं असं जीपमध्ये असं लावून घ्यायचा म्हणजे शिलाईसुद्धा जीपवरती छान बसते. आणि हे बघा आता शिलाई करून घेतलेली आहे. बरोबर मी चारी बाजूनी शिलाई करून घेतलेली आहे. आणि ह्याचा हे धागे वगैरे राहिलेले आहेत तिथं मी फिनिशिंग येण्यासाठी मी दुसरा कपडा लावून घेणार आहे. म्हटलं आधी तुम्हाला दाखवूया. तर पूर्ण मी शिलाई करून घेतली. आता ही बॅग आता आपण सरळ करून मी तुम्हाला दाखवते. ह्या बॅगेचे ना कोणे व्यवस्थित काढायचे बाहेर, त्याशिवाय बॅगेला फिनिशिंग येत नाही. तर जसं मी व्हिडिओमध्ये बॅगेचे कोणे काढते तसं तुम्ही कोणे बाहेर काढा. हे बघा किती सुंदर बॅग आहे. तर असे कोणे मी सगळे काढून घेते. चारी बाजूचे कोणे बाहेर काढायचे. तर हे बघा आता चेन वगैरे त्याने व्यवस्थित लागलेले आहे. तर किती सुंदर अशी इथं बॅग तयार झालेली आहे बघा. छोटं मोठं सामान आणायला सुद्धा तुम्ही ही बॅग घेऊन जाऊ शकता. तर
जुने ड्रेस फेकून न देता तुम्ही काहीतरी असा जर उपयोग केला तर ते ड्रेससुद्धा उपयोगात येतील. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. थँक्यू.